मन दुःखी असेल तर भगवद्गीतेचे हे अनमोल विचार नक्की ऐका. 1. आपलं बनवायला शिका, बाजूला करणे सुद्धा शिका आणि जिथे तुम्हाला महत्त्व नाही अशा ठिकाणाहून उठून जायला सुद्धा शिका. 2. माणूस काय आहे? फक्त परिस्थितीने बनलेला एक पुतळा आहे. 3. आजच्या जमान्यामध्ये कोणीही आपलं नसतं. लोक तोपर्यंतच आपली असतात जोपर्यंत त्यांचा काहीतरी स्वार्थ असतो. 4. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, देव तेव्हा खुश होतात जेव्हा दुःख असल्यानंतर सुद्धा माणसाचा देवावरचा विश्वास कमी होत नाही. आणि विश्वास ठेवा, तुमच्या प्रत्येक विश्वासाची किंमत वेळ आल्यानंतर देव नक्कीच देतात. 5. तुम्ही शांत राहा, परिस्थिती कशीही असली तरी बदलते नक्की. 6. मनामध्ये जे असेल ते सरळ सरळ बोलून टाकलं पाहिजे, कारण खरं बोलल्यामुळे निर्णय होतात आणि खोटं बोलल्यामुळे अंतर वाढते. 7. भलेही आयुष्यभर एकटे राहा, पण जबरदस्ती कोणाबरोबरही नातं निभावण्याचा प्रयत्न करू नका. 8. गरजेचं नाही की गोड खायला देऊनच तोंड गोड केलं पाहिजे. आपण गोड शब्द बोलून सुद्धा कोणाच्याही आयुष्यामध्ये गोडवा आणू शकतो. 9. जगामध्ये काही लोक असे असतात ज्यांना तुम्ही त्यांना कितीही प्रेम मान सन्मान द्या, पण ते तुम्हाला धोका देतातच, कारण तुम्ही लोकांचा स्वभाव कधीही बदलू शकत नाही. 10. आनंदाचा कोणताही ठरलेला रस्ता नसतो. प्रत्येक माणसाला स्वतःच तो रस्ता बनवायला लागतो. ही गोष्ट ज्याला समजली समजून घ्या की आनंद आणि खुशीने त्याचा पत्ता लिहून घेतला. 11. कोणाचीही आजची परिस्थिती पाहून त्याची मस्करी नाही केली पाहिजे, कारण वेळ बदलत राहते. वेळेनुसार कर्म बदलते आणि कर्मामुळे भाग्य बदलते. वेळेमध्ये इतकी ताकद असते की वेळ कोणाचेही नशीब कधीही बदलवू शकते. 12. त्यामुळे लोकांचा विचार कधीही करू नका. तुम्हाला जे बरोबर वाटेल आणि ज्या गोष्टीमध्ये आनंद वाटेल तेच करा. लक्षात ठेवा, आयुष्य तुमचं आहे, लोकांचं नाही. 13. जर कोणालाही तुमच्याबरोबर राहण्याची इच्छा नसेल तर त्याला मोकळं सोडून द्या. पकडून ठेवलेल्या नात्यांमध्ये कधीही आनंद मिळत नाही. 14. अश्रू मन दुखावल्यामुळे आले पाहिजे, पण कोणाचंही मन दुखावल्यामुळे कधीही अश्रू येऊ नयेत. 15. जेव्हा तुमचं असणं आणि नसणं सारखंच होईल त्यावेळी तुमचं नसणं चांगलं आहे. 16. शक्य नसेल तर सरळ नाही म्हणा, पण कोणालाही तुमच्यासाठी वाट पाहायला लावू नका. 17. नातं त्यांच्याबरोबरच ठेवा जे इज्जत आणि सन्मान देतील. स्वार्थी लोकांची गर्दी वाढवण्याचा काहीही फायदा नाही. 18. आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ द्या, त्यांच्यापासून लांब पळू नका, कारण तुम्ही कितीही प्रयत्न करा, अडचणी तुमचा पाठलाग करणं सोडत नाही. त्यामुळे खंबीर राहून अडचणींचा सामना करा. 19. जे लोक दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये येतात ते दुसऱ्यांचं नुकसान तर करतातच, पण स्वतःचे सुद्धा नुकसान करून बसतात. 20. जेवढा त्याग करताल तेवढे तुम्हाला मिळेल. 21. चांगलं मन आणि चांगला स्वभाव दोन्ही गरजेचं आहे. चांगल्या मनामुळे खूप नाते बनतील आणि चांगल्या स्वभावामुळे ते आयुष्यभर टिकतील. 22. लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. 23. आपले लोक नाही तर आपले कर्म परत येतात. 24. ज्या लोकांना त्यांचं ध्येय माहीत असतं ते दुसऱ्यांच्या बोलण्यावर जास्त लक्ष देत नाहीत आणि सतत आपल्या कामांमध्ये व्यस्त राहतात आणि आपलं ध्येय पूर्ण करतात. 25. सहन करणारा त्रास सहन केल्यानंतर सुद्धा हसत असेल तर त्या माणसाचा बदला भगवान श्रीकृष्णच घेतात. 26. आयुष्याचे काही भाग असे असतात ज्यांना आज नाही उद्या बंद व्हावंच लागतं. त्यामुळे ज्या गोष्टी तुमच्या नाही त्यांना जबरदस्ती पकडून ठेवण्याचा काहीही फायदा नाही. 27. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचं कोणीही नाही तेव्हा आकाशाकडे पहा, तिथे तो आहे जो नेहमी तुमचा होता आणि नेहमी तुमचाच राहील. 28. स्वतःचा चांगलेपणा इतका वाढवा की तो सांगण्यासाठी तुम्हाला शब्दांचं जाळं विणावं लागू नये, ते तर तुमच्या वागण्या बोलण्यातून लोकांना समजेल. 29. कोणीही तुमचं खूप कौतुक करत असेल तर लगेच नाचायला लागू नका. नेहमी लक्षात ठेवा, कौतुकाच्या पुलाखाली स्वार्थाची नदी वाहत असते. 30. वेळ कधीही थांबत नाही. आज वाईट वेळ असेल तर उद्या नक्कीच चांगली वेळ येईल. तुम्ही फक्त निस्वार्थ भावनेने कर्म करत राहा, तेच तुमच्या हातामध्ये आहे.
31. चांगली लोक समजून घेण्यासाठी चांगलं हृदय पाहिजे, चांगलं डोकं नाही, कारण डोकं नेहमी तर्क करत राहतं आणि हृदय नेहमी प्रेम असतं. 32. आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी कधी कधी 2 पावले मागे यावं लागतं. 33. कोणालाही काही बोलण्यापूर्वी एकदा नक्की विचार करा. जर ते शब्द तुम्हाला कोणी बोललं तर तुम्हाला कसं वाटेल. 34. कधीही अशा व्यक्तीला टाळू नका जी तुमची खूप कदर करते, नाहीतर एखाद्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल की दगड जमा करता करता तुम्ही हिऱ्याला गमावलं. 35. जे लोक म्हणतात ना की त्यांच्याजवळ वेळ नाही, त्यांच्याजवळ वेळ तर खूप असतो, फक्त तो वेळ त्यांना द्यायचा नसतो. हे समजून घ्या की त्यांचं मन भरलं आहे. ही गोष्ट जेवढी तुम्हाला टोचेल तेवढीच तुम्हाला खड्ड्यात पडण्यापासून वाचवेल. त्यामुळे पुढच्या वेळी त्यांच्यासमोर कधीही वेळेची भीक मागू नका. 36. अडचणी आपल्या आयुष्यामध्ये विनाकारण येत नाहीत. अडचणी येण्याचा एक इशारा असतो की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदललं पाहिजे. 37. शांत राहूनच तुम्ही समजून घेऊ शकता तुम्ही कोण आहे. 38. तुम्हाला माहीत नाही बहुतेक तो त्याचं घर स्वतः जाळत आहे, जो आपल्या घरातल्या लोकांच्या तक्रारी दुसऱ्यांना ऐकवतो. 39. तुम्हाला माहीत आहे का लोक तुमची कदर का करत नाहीत? कारण आपण कुठे ना कुठे त्यांना जाणीव करून देतो की आपण त्यांच्यासाठीच आहे. त्यामुळे त्यांना नेहमी असे वाटते की जेव्हा पाहिजे तेव्हा तुमचा फायदा घेऊ शकतात, ते जे पाहिजे ते तुमच्याकडून करून घेऊ शकतात. 40. संपले त्या लोकांबरोबरचे नाते ज्यांना भेटून असं वाटत होतं की ते आयुष्यभर साथ देतील. 41. अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असो, तो सर्वनाश करतो. 42. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनाला शांत करतात, जसे की खड्ड्यात गेली दुनिया. 43. जळणाऱ्या लोकांच्या आशीर्वादाने सगळी भरभराट असते, नाहीतर आपलं म्हणणारे आठवण सुद्धा काढत नाहीत. 44. प्रमाणापेक्षा जास्त समजूतदारपणा आयुष्य बेरंग करतो. 45. कोण म्हणतात की आठवण फक्त आपल्याच लोकांची येते, परक्यांची सुद्धा आठवण येते जेव्हा ते मनाने जोडले जातात. 46. दान केल्याने पैसा तर जातो पण लक्ष्मी जात नाही. 47. कोणालाही शोधायला कधीही जाऊ नका, कारण लोक हरवत नाहीत तर बदलतात. 48. दुसऱ्या कोणाचेही मन दुखावून स्वतःसाठी आनंदाची अपेक्षा कधीही करू नका. 49. जेव्हा जिंकणार आहे हे माहीत असतं त्यावेळी कमजोर लोक सुद्धा लढायला पुढे जातात, पण बहादूर तर ते लोक असतात ज्यांना हार होणार आहे माहीत असून सुद्धा ते लढणं थांबत नाहीत. 50. जर लोक तुमची फक्त गरजेच्या वेळी आठवण काढत असतील तर वाईट वाटून घेऊ नका, तर या गोष्टीचा गर्व करा, कारण प्रकाशाची गरज तेव्हाच पडते ज्यावेळी अंधार असतो. 51. आयुष्यामध्ये संघर्षाचा काळ येणे सुद्धा आवश्यक असते, कारण त्याच वेळी समजतं की कोण आपला हात पकडतं आणि कोण आपला हात सोडून निघून जातं. 52. माणसाने आयुष्यामध्ये चांगली संधी कधी येईल याची वाट पाहत बसू नये, कारण जी आज आहे ती सर्वोत्तम संधी आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.